थोड्याच वेळामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह या प्रकरणी सुनावणीला सध्या सुरुवात होणार आहे। या सुनावणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार हे सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाले आहेत। खासदार अरविंद सावंत, संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई हे सुप्रीम कोर्टामध्ये या सुनावणी जेव्हा सुरू होईल याच्या आधी सध्या ते पोहोचलेले बघायला मिळतात। थोड्याच वेळामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह याच्या प्रकरणाला सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टामधली ही सुनावणी आहे, त्यामुळे कोर्टामध्ये काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। पक्ष आणि चिन्ह याच्यावरती वारंवार दोन्ही शिवसेनांकडून दावे होताना बघायला मिळालेले आहेत। याच पक्ष आणि चिन्हावरून बऱ्याच वेळेला टोकाची टीका सुद्धा या दोन्ही पक्षांनी एकमेकांवरती केलेली बघायला मिळाली। या चिन्हाचं आणि पक्षाचं जे नाव आहे त्याचं नेमकं काय होणार याविषयी आज कोर्टामध्ये नेमकं काय होईल सुनावणीच्या दरम्यान हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे। सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे जे खासदार आहेत ते सुनावणीसाठी पोहोचलेले आहेत। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। सोमेश, यामिनी, सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात जो वाद सुरू आहे त्या वादाविषयी आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। हे संपूर्ण प्रकरण आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे, कारण यापूर्वी जी सुनावणी झाली होती तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की आता आपण या प्रकरणामध्ये अंतिम युक्तिवाद करूया, आणि अंतिम युक्तिवादासाठी म्हणून त्यावेळी शरद पवारांचं आणि हे उद्धव ठाकरेंचं प्रकरण एकत्र टॅग करण्यात आलेलं होतं। त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मिळून 3 तास आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना तसंच राज्य सरकार राज्यपालांना आपली बाजू मांडण्याच्या दृष्टीने 2 तास अशा प्रकारे वेळेची विभागणी देखील सर्वोच्च न्यायालयाने केली होती। परंतु त्यानंतर शरद पवारांच्या पक्षाने आपलं प्रकरण हे उद्धव ठाकरेंच्या प्रकरणापासून वेगळं केलं, डिटॅग केलं, आणि त्यानंतर मग आता उद्धव ठाकरेंच्या प्रकरणावरती गेल्या वेळी जी सुनावणी झाली तेव्हा साधारणपणे अर्धा ते पाऊण तासापर्यंत कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंसाठी युक्तिवाद केला होता। त्यानंतर मग हे प्रकरण आज सुनावणीसाठी ठेवण्यात आलं होतं, आणि आता अगदी थोड्याच वेळात या प्रकरणी सुनावणी होणं अपेक्षित आहे। त्यासाठी ठाकरेंचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई हे सर्वोच्च न्यायालयामध्ये आलेले आहेत, आणि आता साधारणपणे अजून एक 7 ते 8 प्रकरणांनंतर शिवसेनेच्या प्रकरणावरती सुनावणी होईल। विशेष म्हणजे या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण बातम्या ऐकलेल्या आहेत की उद्धव ठाकरेंनी एक विश्वास व्यक्त केला त्यांच्या अंतर्गत बैठकीमध्ये की या प्रकरणामध्ये निकाल आपल्या बाजूने येईल। गेल्या वेळी सुद्धा उद्धव ठाकरेंचे खासदार हे या संपूर्ण प्रकरणामध्ये आशावादी दिसत होते, त्यांना हा निकाल त्यांच्या बाजूने येईल असं वाटतंय। परंतु दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयाकडून आत्ताशी फक्त उद्धव ठाकरेंची बाजू ऐकून घेणं सुरू झालेलं आहे। यानंतर एकनाथ शिंदेंच्या वकिलांनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल। त्यानंतर मग तेव्हाचं राज्य सरकार, विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल हे सर्व जे संबंधित घटक आहेत या सुनावणीशी त्यांची बाजू सरकारी वकील मांडतील, आणि त्यानंतर मग न्यायालय या प्रकरणी निकाल राखून ठेवेल, आणि मग तो निकाल दिला जाईल की शिवसेना पक्ष आणि चिन्ह हा हे एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय योग्य होता का, तो कायद्याला धरून होता का, तो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रांनुसार होता का, त्यामध्ये दिलेल्या निर्देशांचं पालन हे तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं होतं का, असा सर्वच प्रश्नांचा फैसला आता इथे काही वेळामध्ये होणार आहे। आज या प्रकरणामध्ये महत्त्वाची सुनावणी आहे, ज्या सुनावणीनंतर कदाचित अर्थातच त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आज सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय घडतं हे बघण्यासाठी। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। सुप्रीम कोर्टामधल्या न्यायमूर्तींनी राजकीय दबावाखाली येऊन काम करू नये अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। आमची अशी मागणी आहे, भूमिका आहे की सुप्रीम कोर्टच्या जजेसची संख्या वाढवण्यापेक्षा सुप्रीम कोर्टात जे जजेस बसलेले आहेत त्यांनी राजकीय दबावाखाली काम करू नये, तारखांवर तारखा देऊ नये, आणि घटनात्मक विषयाबाबतचे खटले हे कालमर्यादेत सोडवावेत फास्ट ट्रॅक कोर्टाप्रमाणे। जसं आमचा खटला 4 वर्ष चालवत आहेत, 5 मुख्य न्यायाधीश बदलले, लाज वाटली पाहिजे।